उपासना उपासना उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा आम्ही पापाची व्याप्ती समजावून घेतो तेव्हा आम्हाला पाप काय करू शकते हे समजते. ख्रिस्ती लोकांनी पापात राहू नये यासाठी पौल आणखी काही गोष्टी सांगताना आम्हाला दिसून येईल. यासाठी पौल गुलाम आणि मालक यांच्याद्वारे हे स्पष्ट करतो. नंतर आपण पाहणार आहोत की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना यापुढे मोशेच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक नाही. यासाठी पौलाने कोणते उदाहरण दिले हे आपण आजच्या अध्ययनाद्वारे पाहण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकरास पत्राचे अध्ययन करीत आहोत. 6व्या अध्यायाच्या 19 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे आणि आज पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. श्रोत्यांनो, वेळेअभावी 17, 18 आणि 19 वचनांवर मी अधिक स्पष्टीकरण आपणाला देऊ शकले नाही, परंतु काही क्षणांमध्ये ह्या वचनांवर थोडे विचार मी प्रगट करणार आहे. मी आपणाला सांगितलं होतं श्रोत्यांनो की ख्रिस्ती जीवन म्हणजे नियम पाळणे नव्हे. अनेक नियम आपण पाळत असूनही ख्रिस्ती जीवन आपण जगू शकत नाही. मग आपणापैकी कोणी विचारेल, मग ख्रिस्ती जीवन म्हणजे नेमके काय? श्रोत्यांनो, ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणे. ह्याचा अर्थ ख्रिस्ताशी सुसंवाद. जर आपले ख्रिस्तावर प्रेम आहे तर तो म्हणतो की माझ्या आज्ञा पाळ. आपण पाहिल्याप्रमाणे ख्रिस्ताशी एकरूप होणे म्हणजे दर्जाने पवित्र होणे होय. हे अगदी मूलभूत आहे, परंतु ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्या पवित्रीकरणाचा अनुभव घेणे होय आणि हे व्यवहारात्मक पवित्रीकरण आहे. आपण कसे चालता ह्याला महत्त्व नाही. प्रकाशात चालता का, ख्रिस्ताबरोबरच्या सहभागितेत चालता का, ह्याला महत्त्व आहे. पापामुळे ही सहभागिता तुटते खरी, परंतु पाप कबूल करून सोडून देण्याची आवश्यकता असते. त्यावरच्या खोलीत प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला होता, मी जर तुला धुतले नाही तर तुला माझ्याबरोबर भाग नाही. आपल्या पापांची आपण कबुली देत राहिलो नाही तर आपण त्याच्याबरोबर सहभागिता करू शकत नाही. आपणाला कबुली देणे आवश्यक आहे. क्षमा करणे, पाप धुवून काढणे हे परमेश्वराच्या हाती आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. ख्रिस्ताची आज्ञा पाळणे आणि त्याची सहभागिता ठेवणे हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मग आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन जगू शकतो. आमचे तारण कृपेने झालेले असले तरी आम्हाला वाटेल ते करता येत नाही. ह्याच गोष्टीविषयी अधिक आपण रोमकरास पत्र ह्याच्या 8व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. गलतीकरास लिहिलेल्या पत्रात आम्ही ज्या 3 मार्गांनी जगू शकतो त्याविषयी पॉल सांगतो. 1. तुम्ही नियमशास्त्राधीन राहून जगू शकता. दुसरी गोष्ट, फाजील मोकळीकीने जगू शकता. तिसरी गोष्ट, स्वातंत्र्याने जगू शकता. नियमांनी जगण्यासाठी सर्वजण स्वतःसाठी काही तत्त्व घालून घेतात. आपण कोणीही असा, आपण जर नियमांच्या अधीन राहून जगत असाल तर आपण जुन्या स्वभावाप्रमाणे जगत आहात. दुसरे टोक ज्याविषयी पॉल दक्षता बाळगायला सांगत आहेत ते म्हणजे फाजील मोकळीक. तुम्ही जर देवाची लेकरे आहात तर तुम्हाला वाटेल तसे करण्याची मुभा नाही. ख्रिस्ताला जे हवे, ख्रिस्ताला जे आनंदित करते तेच आम्ही केले पाहिजे. आम्ही ख्रिस्ताच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. स्वतःला त्याच्यासाठी समर्पित करायला पाहिजे. हेच व्यवहार्य आहे. आपणाला वाटते त्यापेक्षा खूप अधिक व्यवहार्य आहे. श्रोत्यांनो, 16वं वचन पहा काय सांगतं. पुन्हा एकदा 16वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? श्रोत्यांनो, असा प्रश्न तुम्हाला ठाऊक नाही काय
जेव्हा पॉल विचारतो तेव्हा निश्चितच आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांना हे माहीत नाही आहे आणि माहीत होण्याची आवश्यकता आहे हे तो स्पष्ट करतो. नंतर तो म्हणतो, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ह्या पृथ्वी तलावर जगत असलेला प्रत्येक मनुष्य हा एकतर कुठल्या तरी व्यक्तीचा किंवा कुठल्या तरी गोष्टीचा गुलाम असतो. हल्लीच्या एका शास्त्राभ्यासकाने असे पाहिले आहे की प्रत्येक व्यक्ती कोणाची तरी किंवा कुठल्या वस्तूची गुलाम असते. हे सत्य आहे. तुम्ही एखाद्या वेळी सैतानाचेही गुलाम असू शकता. आपल्या मूळ स्वभावामुळे आपण कोणाचे तरी किंवा कुठल्या वस्तूचे गुलाम असतो. आता पॉल येथे म्हणतो की जो कोणी किंवा जी वस्तू आपला मालक असेल त्याचीच आम्ही आज्ञा पाळतो. जर तुम्ही पापाची आज्ञा पाळता तर सरळ आहे, पाप तुमचा स्वामी आहे, मालक आहे, प्रभू आहे. जर तुम्ही पापात जगत आहात तर ख्रिस्त तुमचा मालक आहे. प्रभू आहे असे म्हणू नका. तो तुमचा मालक नाही. तो तुम्हाला स्वातंत्र्याच्या मोकळेपणाच्या जागी आणून सोडतो. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 36 वचन सांगतं, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. बंधमुक्त पण कशासाठी? तुम्ही त्याच्यासाठी जगावे म्हणून तुम्ही बंधमुक्त व्हाल. त्याची आज्ञा पाळण्यासाठी बंधमुक्त व्हाल. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 34 वचनात म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. श्रोत्यानो, हे अगदी स्पष्ट आहे. ज्या प्रकारे एक कार ड्रायव्हर आपल्या मालकाची आज्ञा पाळतो कारण तो त्याचा मालक आहे, त्याच प्रकारे जर आम्ही सैतानाच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्याचे गुलाम आहोत. तो आमचा मालक आहे. आणि पॉल नेमके हेच म्हणत आहे. तुम्ही कोणीही असा, कसेही असा, कोणाचीही आज्ञा पाळा, कोणतीही आज्ञा पाळा. ज्याची आज्ञा पाळाल तोच तुमचा स्वामी किंवा मालक आहे. आता ही गोष्ट आपल्याला एका अगदी वैयक्तिक प्रश्नाकडे आणते. काय आज खरोखरच ख्रिस्त तुमचा प्रभू आहे, मालक आहे? तुम्ही केवळ खून करीत नाही, खोटे बोलत नाही किंवा मोशेच्या नियमशास्त्रात निषिद्ध असलेली कोणतीही गोष्ट करीत नाही म्हणजे तुम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहातच असा त्याचा अर्थ होत नाही. हां, हे सर्व करीत असाल तर तुम्ही चांगले जीवन जगत आहात, बस तेवढेच. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणे होय. 17 वचन, तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा तुम्ही जगत होता, जेव्हा तुम्ही ह्या जगात होता, जेव्हा तुम्ही हरवलेले होता तेव्हा तुम्ही पापाची आज्ञा पाळत होता. त्यावेळी तसे करणे अगदी स्वाभाविक होते. एखादा मनुष्य इतके आदर्श जीवन जगू शकतो की एखादे त्याला शांती पदक किंवा दुसरे पदक मिळू शकेल. त्या वर्षाचा आदर्श नागरिक म्हणून त्याला सन्मानसुद्धा मिळू शकेल. परंतु श्रोत्यानो, ह्यामुळे आम्ही नीतिमान ठरत नाही किंवा ह्यामुळे आमचा आणि परमेश्वराचा संबंध आहे हे आम्ही सांगू शकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी समजून घेणे अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे तारण पावल्यावर तुम्हाला एक नवीन स्वभाव दिला जातो आणि हा स्वभाव ख्रिस्ताची आज्ञा पाळू शकतो. आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत की पॉल नवीन ख्रिस्ती झाल्याच्या एका विशिष्ट अनुभवातून गेला, ज्यामध्ये त्याला कळले की जुन्या स्वभावामध्ये काहीही चांगले नाही. पॉल रोमकरासपत्र 7 अध्याय आणि 18 वचनात म्हणतो, मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. जरी आपल्यापैकी अनेकांच्या अजूनही हे लक्षात आलेले नाही तरी हे सत्य आहे श्रोत्यानो की आमच्यामध्ये काहीही चांगले वसत नाही. जुन्या स्वभावात चांगले म्हणता येईल असे काहीही नाही. तो जुना स्वभाव सुधारावा म्हणून आम्ही अनेक गोष्टी करू शकतो, परंतु कितीही प्रयत्न करून तो आम्हाला चांगला करता येणार नाही. दुसरी आश्चर्यचकित करणारी सत्य गोष्ट अशी की नवीन स्वभावात सामर्थ्य नाही. इथेच अनेक जण मार खातात. आपल्याला असं वाटतं की चला आता आपण ख्रिस्ती आहोत, आपण अगदी हवेत तरंगू लागतो. नाही श्रोत्यानो, आपण असे करू शकत नाही. आपण पूर्वी इतकेच अशक्त आणि कमकुवत आहोत. म्हणूनच आपल्याला विश्वासाने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालणे आवश्यक होऊन बसते.
फक्त देवाचा आत्माच आपल्यामध्ये ख्रिस्ती जीवन निर्माण करू शकतो. ह्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. 18वं वचन, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला म्हणून देवाची स्तुती असो. आपल्याला स्वतंत्र करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ख्रिस्ती जीवन जगणे शक्य होईल अशी सोय देवाने आपल्यासाठी केली आहे. ह्याचा अर्थ पापाचा समूळ नाश झाला आहे किंवा पाप पूर्णतः काढून टाकण्यात आले आहे असे मुळीच नाही. परंतु आता आपण देवासाठी जगू शकतो असा त्याचा अर्थ अवश्य होतो. 19वं वचन, तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपण व स्वैराचार ह्यास गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. मी आपणाला ह्या वचनाचे माझे स्वतःचे भाषांतर सांगू इच्छिते. तुमच्या मनुष्य स्वभावाच्या अशक्तपणामुळे किंवा भयाच्या अडचणीमुळे मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलतो. कारण तुम्ही स्वतःचे अवयव अशुद्धता आणि स्वैराचार ह्यांना गुलाम व्हावे म्हणून जसे समर्पित केले होते, तसे आता नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून तुम्ही तुमचे अवयव समर्पित करा. श्रोत्यांनो, पौलाने गुलाम किंवा नौकर हा शब्द का वापरला ह्याचे स्पष्टीकरण पहा. शेवटच्या वचनात हा शब्द वापरल्यामुळे मधातच तो थोडासा क्षमस्व झाल्यासारखा दिसतो. रोमी साम्राज्यात गुलामगिरी अगदी प्रचलित होती. 120 लक्ष लोक रोमी साम्राज्यात राहत असत. त्यापैकी अर्धी जनता गुलाम होती. अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा गुलाम होते. आणि फिलेमोनाला पौलाने लिहिलेले लहानसे पत्र आपल्याला हे दाखवते की गुलामगिरीतून सुटका किती किंमत देऊन मिळत असे. ती सुटका मिळणे किती कठीण असे. आणि पौल मानवी व्यवहार हे शब्द वापरून ही ओळखीची कल्पना वापरतो. तो म्हणतो, मी तुमच्याशी मानवी व्यवहारात्मक रीतीने बोलतो. तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलत नाही, अशातला भाग नाही श्रोतानो, पण तो आपल्याला समजेल अशा रीतीने बोलत आहे. आणि ह्या मानवी व्यवहाराच्या कल्पनेच्या द्वारे आपल्याला समजेल की आपण खरोखर गुलाम आहोत. आता जेव्हा प्रभू म्हणाला की तुम्ही पापाचे गुलाम आहात, तेव्हा त्या काळच्या धार्मिक पुढाऱ्यांना ते अगदी अपमानास्पद वाटले. ज्या यहोद्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला होता त्यांना प्रभू काय म्हणाला आपणाला आठवतं का? योहान शुभवर्तमान 8वा अध्याय 31 ते 34 वचने आपण वाचा. आज अनेक पुरुष आणि स्त्रिया पापाचे गुलाम आहेत. आणि ज्या तरुणांनी व्यवस्थेचे सर्व नियम आणि निर्बंध तोडले आहेत, जे दारूच्या आणि नशेच्या अधीन होऊन उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांची दुर्दशा काय वर्णावी. एका विशिष्ट गटाच्या नियम निर्बंधातून आपण कदाचित सुटलेही असाल. परंतु श्रोत्यानो, जर आपण ख्रिस्ताकडे वळला नाही तर जाळातून निघून धगधगणाऱ्या अग्नीत पडल्यासारखी आपली अवस्था आहे. आज आपल्या संस्कृतीत जे होत आहे ते आपल्या युगात घडणाऱ्या भयंकर गोष्टींपैकी एक सर्वात दुःखाची गोष्ट आहे. प्रभू येशू म्हणतो की जर तुम्ही पाप करता तर तुम्ही पापाचे गुलाम आहात. प्रभु मज साथी हो, दुखी बहु
20 वचन वाचूया. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता. म्हणजे काय? तर त्यावेळी ख्रिस्ताची सेवा करण्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. तुम्हाला त्यामध्ये रस नव्हता. 21 वचन, तर ज्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. तुम्ही केवळ ख्रिस्तापासून बंधमुक्त होता इतकेच नव्हे, तर तुम्ही बेकार होता. तुम्हाला वाटेल, तुम्हाला आवडेल ते तुम्ही करीत होता. तुमच्या वागणुकीमुळे केवळ लज्जेचे फळ तुम्ही उत्पन्न केले. वास्तविक ते खरे स्वातंत्र्य नसून ती फाजील मोकळीक होती. पुन्हा जुन्या जीवनाकडे तुम्हाला जायचे आहे काय? श्रोत्यानो, जे पूर्वी हिप्पी समजले जात असत आणि ज्यांनी आता ख्रिस्ताला स्वीकारले आहे, अशा अनेक तरुणांना त्यांच्या जुन्या जीवनाची आता लाज वाटते. जेव्हा तुम्ही पापात पडता तेव्हा तुमचे अंतःकरण तुटते काय? देवाची मुले आणि सैतानाची मुले ह्यांच्यामधला फरक हाच की सैतानाचा मुलगा सैतानाला जे हवे ते करण्यास अतिशय आनंदित असतो, परंतु सैतानाला पाहिजे त्या गोष्टी करताना देवाच्या मुलाचे अंतःकरण तुटते. 22 वचन वाचूया. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. श्रोत्यानो, देवाचे गुलाम ह्या नात्याने त्यांचे किती रम्य आणि सुवर्ण भविष्य आहे ते पॉल इथे विश्वासणाऱ्यांपुढे मांडत आहे. नाशाकडे नेणाऱ्या पापापासून ते मुक्त होतात आणि सर्व काळ टिकेल असे फळ त्यांना प्राप्त होते. मरणाच्या विरोधात आता सार्वकालिक जीवन त्यांना प्राप्त होते. पुढे 23 वचन सांगतं, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. सैतान मजुरी देणार आहे आणि जे त्याच्याकरिता काम करीतात त्यांना मजुरी मिळते किंवा नाही, वेतन मिळते किंवा नाही, हे तो पाहतो. जर आपण त्याच्याकरिता कार्य करीत आहात तर पवित्र वचनाप्रमाणे पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाचे कृपादान सार्वकालिक जीवन आहे. हे कृपादान आपण ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त करू शकता. विश्वासाद्वारे आपले तारण झाले आहे. आपणाला विश्वासाद्वारे जगायचे आहे आणि विश्वासाद्वारे प्रत्येक क्षणाक्षणाला चालायचे आहे. ज्याप्रमाणे आपण स्वतःला वाचू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण देवाकरिता स्वतःहून जगू शकत नाही. आम्हाला निरंतर त्याच्यावर अवलंबून राहून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात येशू ख्रिस्ताकडे पाहून जगायचे आहे. आता श्रोत्यानो, आपण 7व्या अध्यायाकडे वळत आहोत. पवित्रतेची योजना आणि त्याचे स्पष्टीकरण हे रोमकरास पत्र ह्याच्या 5व्या अध्यायाच्या नंतरच्या भागापासून सुरू होते, जेथे ते सामर्थ्य पवित्रीकरण होते. नंतर 6व्या अध्यायात आपण पाहिले दर्जेवाईक पवित्रीकरण. ह्याचा अर्थ ख्रिस्ताच्या मृत्यूत आणि पुनरुत्थानात त्याच्याशी समरूप होणे. आपल्याला त्यावर लक्ष द्यायचे आहे, स्वतःला त्याच्यासमोर समर्पित करायचे आहे आणि ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता त्यावर श्रद्धा ठेवायची आहे. आणि आता आपल्यासमोर जो अध्याय आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 विषय आम्हाला आढळतात. पहिला विषय तारण झालेल्या आत्म्याच्या बेड्या. दुसरा विषय तारण झालेल्या आत्म्याचा संघर्ष. नियमशास्त्र विश्वासणाऱ्याच्या जीवनात पवित्रता निर्माण करू शकत नाही, उलट ते त्याला बंधनात जकडते. विश्वासणारे नवीन स्वभावाच्या आधारे त्यावर अवलंबून राहून पवित्रता निर्माण करू शकत नाहीत. मला ख्रिस्ताकरिता जगायचे आहे असे म्हणून काहीच होणार नाही. स्वतःला ख्रिस्तासमोर आणून स्वतःचे समर्पण त्याला करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हे सुद्धा माहीत असायला हवे की आम्ही जिवंत ख्रिस्ताबरोबर एकरूप झालो आहोत. त्याचा व आमचा संबंध स्थापित झालेला आहे. श्रोत्यानो, ह्या अध्यायात महत्त्वाच्या भागाला अधिक जोर देऊन सांगण्यात आलेले नाही. 7व्या अध्यायात पॉल तत्वज्ञानाच्या गोष्टी अधिक करतो. बरेच बायबल शिक्षक ह्या अध्यायाला सोडून देण्याविषयी मत प्रकट करतात, परंतु श्रोत्यानो, हा अध्याय फार महत्त्वाचा आहे. ज्याला 7वा अध्याय चांगल्या प्रकारे समजला आहे तोच 8व्या अध्यायाला समजू शकतो. कारण माझे असे मत आहे की 8व्या अध्यायाची सुरुवात 7व्या अध्यायातच झालेली आहे. अनेकदा तारण झालेल्या आत्म्यांच्या संघर्षात एक विश्वासणारा पुढे जाऊन फक्त काठीच हातात घेतो. ही काठी म्हणजे मोशेचे नियमशास्त्र असते आणि त्यांना समजते की त्यांनी जे पकडले आहे ती काठी नसून
जीवन सुरक्षित ठेवणारेही नसून खरे पाहता एक सिमेंटचे पोते आहे जे त्यांना खाली ओढत आहे. ते त्याप्रमाणे जगू शकत नाही. त्याचा परिणाम काय होतो तर पुष्कळ पवित्र जन साधारण ख्रिस्ती जीवनात पराभव पत्करतात. असे पुष्कळसे संत आहेत जे अशा कमी स्तरावरील हलक्या दर्जाच्या निष्काळजीपणाने भरलेल्या जीवनात संतुष्टी मानतात. श्रोत्यानो, परमेश्वराची मुळीच इच्छा नाही की आम्ही त्या मार्गावर असावे आणि आमच्यावर तशी वेळ यावी. ह्या अध्यायाची सामर्थ्यहीन पवित्रता आम्हाला कशा प्रकारे जगू नये ह्याबद्दल दाखवते. आज आमच्यापैकी अनेक जण जरी ख्रिस्ती आहेत तरी आम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की आम्ही ख्रिस्ती जीवन स्वतःहून जगू शकत नाही. त्यासाठी आम्हाला स्वतःचे जीवन पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करण्याची आवश्यकता आहे. त्याला आमच्या जीवनात कार्य करू द्यायचे आहे. अनेक ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्रात ख्रिस्ती जीवन शोधण्याचा प्रयत्न करतात. आता पॉल आम्हाला दाखवणार आहे की मोशेच्या नियमशास्त्राचा एका विश्वासणाऱ्याच्या जीवनावर काहीच अधिकार नाही. खरे पाहता नियमशास्त्राप्रमाणे मनुष्य हा पापी आहे, अपराधी आहे आणि पापाचे वेतन मरण आहे आणि तो नियमशास्त्राची सेवा करणार आहे. करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय आणि 9 वचन सांगतं, कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेषे करून अधिक तेजोमय असणार. आता 7 अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते. ह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय? अजाण आहा काय हे विशेषण पौलाच्या स्पष्टीकरणात पुन्हा पुन्हा आलेले आम्हाला पाहावयास मिळते. जर त्याचा सरळ अर्थ घेतला तर तुम्ही इतके अज्ञानी आहात काय असा निघतो. पौल म्हणतो की तुम्ही समजून घ्या, मी ज्यांना नियमशास्त्राविषयीची माहिती आहे अशा लोकांबरोबर बोलत आहे. मोशेचे नियमशास्त्र हे देवाने मोशेच्याद्वारे आपल्या निवडलेल्या लोकांसाठी दिलेले होते आणि त्या प्रतिज्ञा केलेल्या देशात, जो देश त्यांच्याकरिता अतिउत्तम होता, त्यात सुमारे 1000 वर्षेपर्यंत ते त्या नियमांना पाळू शकतात किंवा नाही, त्याप्रमाणे राहू शकतात किंवा नाही, ह्याची परीक्षा घेण्यात आली. त्यांनी जर त्या नियमशास्त्राचे पालन केले तरच ते देवाने त्यांना देऊ केलेल्या देशात पोहोचणार होते. तो प्रदेश फारच चांगला आणि समृद्ध होता. श्रोत्यानो, नियमशास्त्र हे फक्त लोकांकरिता देण्यात आलेले नव्हते, तर ते प्रदेशाकरिता सुद्धा देण्यात आले होते. तरीही इस्रायल लोकांनी नियमशास्त्राचे पालन केले नाही. स्मरण करा, स्तेफनाने आपल्या बचावात समर्थन करताना असे सांगितले, अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण ते तुम्ही पाळले नाही. पेत्र त्याचा उल्लेख जू असे करतो. प्रेषितांची कृत्ये 15 अध्याय आणि 10 वचनात तो म्हणतो, असे असताना जे जोखंड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता. आता पॉल स्पष्टीकरण देणार आहे. मला असे वाटते की ते फारच महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने कळपातील लोक लग्नासंबंधी आणि घटस्फोटासंबंधी आपल्या सोयीप्रमाणे नियम तयार करतात, परंतु पॉल लग्न आणि घटस्फोट ह्या संबंधी काही बोलत नाही, तर तो एका चांगल्या आणि सर्वांना समजेल अशा नवीन नियमाच्याद्वारे त्याचे स्पष्टीकरण करत आहे. जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत पत्नीने पतीच्या बंधनात असावे, परंतु पती मेल्यानंतर तिची बंधनातून मुक्तता होते. 2 वचनात तो म्हणतो, पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण पती मरण पावल्यावर तिची पती बंधनातून सुटका होते. श्रोत्यानो, जर पती मेला तर ती स्त्री त्याची पत्नी राहू शकत नाही. 3 वचन पहा, म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. श्रोत्यानो, ह्या मागची पार्श्वभूमी चांगल्या रीतीने समजण्याची आम्हाला आवश्यकता आहे. 4, 5 आणि 6 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. त्याप्रमाणे माझ्या बंधुजन हो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्याद्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देह स्वभावाच्या अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्याद्वारे चेतविलेल्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी कार्य करीत होत्या. पण आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्या संबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणून
जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नाविन्याने आपण सेवा करीतो. ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की जगण्याचे 3 मार्ग आहे. ख्रिस्ती जीवन हे केवळ नियमशास्त्र पाळणे नाही, तर त्याही पेक्षा अधिक काही आहे. म्हणून आम्हाला आमचा मालक कोण हे माहीत असणे आवश्यक आहे. जर आमच्या जीवनाचा मालक ख्रिस्त आहे, तर मोशेच्या नियमांचे पालन करणे आम्हाला बंधनकारक नसेल. परंतु ख्रिस्ताद्वारे आम्हाला नवीन स्वभाव प्राप्त झालेला असेल. काय हा नवीन स्वभाव आमच्यात आहे? आमचे जगणे हे कोणत्या प्रकारचे आहे? आपण कधी विचार केला काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुझं वचन आम्हाला शिकवतं की पापाचे वेतन हे मरण आहे. होय प्रभूजी, ज्या पापामध्ये आम्ही राहतो ते पाप आम्हाला जीवनाकडे नव्हे तर मरणाकडे घेऊन जातं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर ते बाप्पा, आज ज्या वचनांच्या द्वारे, ज्या उदाहरणांच्या द्वारे तू आमच्याशी बोललास, आज तू आम्हाला दाखवून दिलं की पाप आमच्या जीवनामध्ये काय करू शकतं. होय प्रभूजी, आम्हाला मरण नव्हे तर आम्हाला जीवन हवं आहे. आणि असं जीवन जे केवळ तूच आम्हाला देऊ शकतो. होय प्रभूजी, आणि म्हणून आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावलेलं आहे. प्रभूजी, तू आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. या जीवनामध्ये जगत असताना प्रभूजी आम्ही पापाच्या गुलामगिरीत अडकू नये म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस. तू आमचा उद्धार करणारा प्रभू आहेस. आणि म्हणून तुला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.